तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया का? कोणाला शंका असेल तर विचार. आता लास्ट जो टप्पा आहे, हाऊ टू मॅनेज आवर ओन माइंड. देयर विल बी नो एनी रिलिजियस रेमेडी. कोणताही धार्मिक अंगाण या कॉलेजच्या किंवा समाज सोशल प्लॅटफॉर्मवर याची चर्चा होणार नाही. व्हॉटेवर विल डिस्कस इट शुड बी सायंटिफिक. बरोबर. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मला जेव्हा ह्या मन नावाच्या इंद्रियावर काम करायचं आहे. आता मला सांगा, तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, कॉमर्सला घ्यायचं, आर्ट्सला घ्यायचं, कुठे व्हॉटेवर, काहीतरी ऍट्रिब्यूट्स तुमच्याकडे असतील का नाही, गुणधर्म काहीतरी असतील का नाही. त्या गुणधर्माचा तुम्ही विचार करता, तर ह्या मनावर जेव्हा मला काम करायचं, मनाचे काय गुणधर्म आहे तुम्ही सांगू शकेल का? सगळ्याचे, तुमचे, माझे, सगळ्यांचे. आफ्टर ऑल ऑफ माइंड हे जे इंद्रिय आहे, इथपर्यंत मान्य 11वी इंद्रिय जे दिसत नाही, अप्रत्यक्ष मानस, अप्रत्यक्ष व्हॉट आर द ऍट्रिब्यूट्स ऑफ. आपल्याला हाऊ करायचं बघायचं आहे. बरोबर आहे. वाय झालं, व्हॉट झालं, हाऊ कडे जायचं आहे आपल्याला. तर हाऊ कडे जाण्याकरता याचे ऍट्रिब्यूट्स, याचे गुणधर्म माहिती पाहिजेत की नाही मला? नाही माहिती पाहिजे. काय गुणधर्म आहे? स्वभाव, ठीक आहे ना, गुणधर्म आहे का? त्याचा गुणधर्म काय? सगळ्यात मोठा गुणधर्म काय? कशावरचा प्रभाव याच्यावर असतो. कशामुळं? चंचल आहे, रॅन्डम आहे, हा त्याचा पहिला गुण स्वभाव आहे. रॅन्डम आहे. कशामुळे? हे चंचल आहे. गृहीत करा. चंचल म्हणजे काय? एका ठिकाणी टिकत नाही. बरोबर आहे. आणि तोच त्याचा प्रॉब्लेम आहे ना, एका ठिकाणी टिकत नाही. ते कशामुळं? व्हॉट इज द रूट कॉज? तुम्हाला आता स्टँडवर उतरून कॉलेजमध्ये, BC कॉलेजमध्ये यायचं आहे, माध्यम लागेल ना काहीतरी. चालत यावं लागेल, सायकल यावं लागेल, रिक्षाने यावं लागेल, बसने यावं लागेल. बरोबर आहे. हे कशामुळे चंचल होते? कशामुळे हे चंचल एका ठिकाणी राहत नाही? रूट कॉज. आपल्याला आता हाऊ टू मॅनेज माइंड बघतो. बरोबर आहे. वाय झालं, व्हॉट झालं, हाऊ टू मॅनेज द माइंड. त्याच्यामध्ये याचे ऍट्रिब्यूट्स, याचे गुणधर्म काय? हे चंचल आहे, सर्वमान्य, सगळ्यांच आहे. बरोबर आहे. कमी फक्त लेवलमध्ये फरक आहे. कोणाचं कमी आहे, 19-20 आहे. संत होईपर्यंत ऍटलिस्ट आपण सगळ्यांचं मन चंचल आहे, सगळ्यांचं. तर हे चंचल कशामुळे आहे याचा मला मोठी प्रश्न विचारायचा आहे. कशामुळे? वी इज द कॅरियर. कशामुळं? दोष, गुण, नंतर बघू हे कशावर काम करतंय. बेसिक प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कशामुळे हे अशांत होतं किंवा शांत होतं. ऐकलं, शांत पण झालेलं असेल तुमचं मन बऱ्याच वेळेला. आवडीची वस्तू खाल्ली, आवडीची भेटला वगैरे. तर हे चंचल जे होतं याचं कारण काय? ते रूट कॉज. सॅटिस्फॅक्शन हे इफेक्ट आहे, कॉज नाही. कॉज विचारतोय, कार्यकारण भावना माझा कशामुळं काय होतं हे सॅटिस्फॅक्शन म्हणलं. दॅट इज बरोबर आहे. झालेलं काय इफेक्टिव्ह गोष्ट आहे. बरोबर आहे. दुःख असेल किंवा समाधान असेल, एकमेकाच्या विरोधातल्या दोन गोष्टी. हा झालेला इफेक्टिव्ह भाग आहे. हे कशामुळं चंचल होतं? पहिली गोष्ट बरोबर आहे. अटॅचमेंट हे बरोबर आहे, पण अटॅचमेंट कशामुळे? अटॅचमेंट कशामुळे? मला माहिती आहे का तुम्ही सकाळी किती वाजता उठला? कोण मला सांगा, तुम्ही किती वाजता उठला? पाठीमागे सकाळी किती वाजता उठला? 6 वाजता. ठीक आहे. एक एक्झाम्पल म्हणून सांग. 6 वाजता हा माणूस उठला, याला कोणी सांगितलं 6 वाजता उठला? तुला कोणी सांगितलं? काहीतरी कारण आहे का नाही? तुला समजलं 6 वाजता मी उठलो, कुणी सांगितलं? घड्याळात बघितलं. घड्याळात बघायला कोणी सांगितलं? हे याच्या मार्फत सांगितलं.
6 वाजता उठतात. आपल्या आयुष्यातली घडणारी प्रत्येक गोष्ट त्याचा रूट कॉज हे आहे, त्याचं कॅरियर आहे त्याच्याकडे मला. आणि याचा पॅराडॉक्स घ्या लक्षात मित्रांनो, हे विचार करण्याच्या पद्धती जगात अनेक निर्माण, भारतात किती निर्माण झाले सांगू शकतो. हाऊ टू थिंक. भारतात किती पद्धती? तुम्ही आता 800 किलो स्टुडंट आहे, त्यांनी सांगावं अशी अपेक्षा. वाङ्मयाचा अभ्यास कोण करतंय? लिटरेचर नाही, आम्हाला काय देणे घेणं नाही. ह्या किती विचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत भारतामध्ये. बाकी युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका सोडून द्या, इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आपण कशा पद्धतीने विचार करावा म्हणून आपल्याकडे सिस्टम आहे का? दर्शन. किती दर्शन आहे? दर्शन किती आहेत? 9 दर्शन आहेत. कुठले कुठले दर्शन आहेत? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि वेदांत. 6 दर्शन आहे. मी तुम्हाला शिकवतो हाऊ टू थिंक, कसा विचार केला पाहिजे. पण एवढेच नाही, अजून 3 दर्शन आहेत. त्याला नास्तिक, हेटेरोडॉक्स म्हटलं जाते. हेटेरोडॉक्स फिलॉसॉफी कुठली आहे? जैन, बौद्ध, चारवा. चारवा म्हणजे आपण सगळे. यावं जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा धृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनात होता. जेवढं जगायचं आहे तेवढं जगा, आनंदाने जगा, कर्ज काढा, तूप खा, मरण्याची काळजी करू नका. सगळे आपण 4 या दर्शनाचे कार्य आहे. इनडायरेक्टली ही दर्शन हे विचार करायला शिकवतात. हाऊ टू थिंक. याचा प्रभाव तुमच्या मनावर कसा होतो, दॅट इज कॉल्ड साधना. आणि ही साधना म्हणजे आयुष्यभर करायची साधना. आणि हे विचार कसे डेव्हलप होतात? आता बेसिक आपण हे जाऊ दे, पूरक माहिती सोडून द्या. हे काय करतात? जैन, बौद्ध आणि चारवा हे ईश्वर मानत नाही, देव मानत नाही, अशी काही शक्ती आहे. आणि बरोबर आहे त्यांचं. बुद्धाचा स्टडी करा तुम्ही, तुम्हाला कळेल. जैनाचा स्टडी करा, तुम्हाला कळेल. बरोबर आहे. पण हे पण चुकीचं नाही. हे तुमचा पॅटर्न आहे कसा विचार करायचा. तर हे 3 आहे, ते ईश्वर मानत नाही, हे ईश्वर मानतात. पण यांचा ईश्वर आपल्यासारखा नाहीये. आपल्या मनाला कुठंतरी आलंबन लागतं, आधार लागतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी सोमवारी शंकरला जा, मंगळवारी गणपतीला जा, बुधवारी विष्णूला जा, गुरुवारी दत्ताला जा. वेगवेगळ्या पद्धती त्यातच आपण अडकून पडलो दुर्दैवाने. दॅट इज द पाथ ओनली. मार्ग आहे कसा? हे विचार असंख्य आहेत, त्यातनं एका विचारावर या. आपण अडकलो कशात? 16 सोमवार कर, 4 गुरुवारी याचं पूजन वार, कशाचं? वैभव लक्ष्मीचं वाचन कर. विचार केला पाहिजे. हेच कारण मनाला कसं आहे, मनाला कुठलं तरी आनंद लागतं, आधार लागतो. म्हणून ही साधनं, मूर्तीपूजा असेल वगैरे, त्याला आपल्याला बोलत जायचं नाही, आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं ह्याच्यावर. पण ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर प्रभाव टाकणार आणखी कोणी सांगा? दॅट इज द सोल्युशन. हाऊ? याचं उत्तर इथे आहे. सांगा, तुम्हीच सांगा. एक विचार आहे, त्याच्यावर मन काम करतं. आणखी कसल्या गोष्टीवर काम करतं? इच्छा. इच्छा विचारात आली. इच्छे विचाराचं प्रकटीकरण आहे. विचारांचं एका सर्टन डायरेक्शन मध्ये झालेलं प्रकटीकरण, मॅनिफेस्टेशन ऑफ थॉट इन सर्टन प्रोसेस, सर्टन वे, इट इज कॉल्ड इच्छा. हे कशावर काम करतं? आणखी सांगा. विचार तर आहे मान्य, हे विचाराच्या प्रभावाखाली काम करतं. मग आणखी कशाच्या विचाराखाली प्रभाव? त्याच्याकरता 1 मिनिटाचं कंटिन्यू करायला तुम्ही उत्तर द्या. 1 मिनिट फक्त. ठीक आहे. परत एकदा ताट बसा. एक एक्सरसाइज 1 मिनिटाचा फक्त. एक एक्सरसाइज. बघा, मी श्वास घेतोय,
आणि श्वास सोडतोय, किती झालं? एक काउंट झालं, बरोबर आहे? असे किती काउंट होतात मला तुम्ही एका मिनिटात सांगायचं, आणि त्याचा आणि मनाचा आणि आपल्या 70 आणि 100चा काही शेवट समानाचा. ठीक आहे, एक मिनिट डोळे बंद करा. एका मिनिटामध्ये किती आवर्तन होत आहेत मला सांगायचं. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. स्टॉप. किती झाले आवर्तन कोण सांगू शकेल? किती झाले ताई? बी 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 कोड काय? किती? 30. आणखी कोणाची 30 पेक्षा जास्त? कमी? किती झाली? किती झाली ताई? हा? किती झाले? हा? 20. ठीक आहे, हरकत नाही. जास्त एक्सरसाइज. तुमच्या इकडे मित्र काय आहे का? कोणा किती झाले बाबा? 18. ओके. आणि याचा सायन्सचा याचा आणि याचा काय संबंध आहे तो आपल्याला बघायचा. हाव, बरोबर. आता सायन्स म्हणतं एका मिनिटामध्ये ज्याचे 15 किंवा 15 पेक्षा कमी आवर्तन आहे ही जेवढी मेंटल इन फिजिकल सायन्स. तुम्ही आता जे केलं, डोळे बंद केले, एकच विचार केला म्हणून इतर वेळेला होत नाही मित्रांनो. हे संख्या 30-35 पर्यंत जाते. तुम्ही आता डोळे बंद केल्याचा अर्थ काय? बाहेरच्या संवेदनांना प्रतिबंध केला, बरोबर आहे? बाहेरचे, कारण सगळ्यात बिझी मसल्स कुठले आहेत आपल्या हात नंतर? आय मसल्स. त्याला तुम्ही समजून बंद केलं एक मिनिटात, तेव्हा आहे तुमचं कुठेतरी 30, 20, 18, 18वर आहे. सायन्स मध्ये 15 असेल तर यू आर फिट अँड फाईन. एका मिनिटाला 15. मग मला सांगा त्यावर प्रभाव टाकणारी कुठली गोष्ट आहे दुसरी? कोणती गोष्ट आहे? हे जेव्हा 15 किंवा त्याच्यापेक्षा कमी होतं तेव्हा हे शांत होतो. काय संबंध आहे का याचा? काय संबंध आहे? हे एका मिनिटामध्ये 15, एका तासात किती झाले? गणित येत नाही म्हणून, पाणी येत नाही. 24 तासात किती झाले? एका तासाला 900. 24 9 किती? किल्ले. हे महाराज, सपोज यू आर फिट अँड फाईन. हे 31,600 वेळा येत आहेत आणि जात आहेत. त्यांना किती महत्व देतो आपण. यांनी सरळ तुम्ही विचारवलं एका दिवशी, आज गाडी मारून कंटाळा आला, जात नाही कॉलेज. ठीक आहे, ओके. त्याने ठरवलं 1 मिनिट मी जात नाही. लगेच तिरड्या आणायला मिळतात नाही. याने ठरवलं 1 मिनिट जात नाही. 1 मिनिट मी विश्रांती घेतो, आज जरा कंटाळा आला, जात नाही. गेट आउट. बरोबर. इतकं ह्याचा आनंद झाला. काय म्हणतो आपण? प्राणवायू, इलेक्ट्रॉन, जसे क्रिस्टलच्या बाबतीत. हे 31,600 वेळा माझ्याकडे येत असतील तर याचा संबंध कसा आहे बघा. 31,600 ची निम्मत किती झालं? काढा कॅल्क्युलेटर. झालं का? 10,800. 10,800 चा 0.1% किती झाला? 108. जपाची माळ किती मणीची असते?
का असते? वेडे होते. संबंध किमान एक म्हणजे 10,801 म्हणजे 0.5%. 24 तासातले 0.5% तर त्या जो कोण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ त्याचं नाव घे आणि तुझ्या मनावर काम कर, असा त्याचा अर्थ आहे का नाही? म्हणून या मनावर विचारांच्या बरोबर श्वास प्रश्वास. दिस इज द आन्सर ऑफ हाऊ. तुम्ही बघा, 1 मिनिट तुम्ही आता प्रॅक्टिकल केलं ज्यांनी प्रामाणिकपणे, तुम्ही त्यांच्या बाबतीत बघा, जे झोपले होते, जे लक्ष देत नव्हते, ते काय त्यांना कुणी देव आला म्हणला सुधार तर नाही सुधारला, त्याच्याबद्दल आपण विचार करायची गरज नाही. ह्याच्यावर लक्ष दिलं की दुसरा परिणाम काय होतोय? तुम्ही मला सांगा, ह्याच्यावर लक्ष दिल्यानंतर हे वाढले का कमी झाले? सायंटिफिक. त्याला कुठला धर्म, कुठला मुसलमान म्हणणार आहे का बाबा तू श्वास घेऊ नको, कुठला हिंदू म्हणणार आहे मुसलमानाला तू श्वास घेऊ नको, का ख्रिश्चन म्हणणार आहे? सगळ्यांना आहे तिसरं गाणं. आणि अजून कुठल्याही गव्हर्नमेंटने याच्यावर जीएसटी लावलेला नाही. लावण्याची शक्यता आहे, दिल्लीमध्ये आहे आता शक्यता. दिल्लीमध्ये एअर पोल्युशन इतकं आहे की ठराविक वेळेला घरातनं बाहेर पडू नका म्हणून गव्हर्नमेंटला सांगायला लागतं लोकांना. आणि आपल्याकडं बाकी काय हायफाय गोष्टी नसतील, हायफाय मॉल नसतील, हायफाय रेस्टॉरंट नसतील, हायफाय टुरिस्ट प्लेसेस नसतील, पण निसर्गानं दिलेलं वरदान आहे. आपल्या आजूबाजूला डोंगर देखील, इकडं सदाशिवगड आहे, इकडं मच्छिंद्रगड आहे, इकडे आकाशिवगड आहे. किती जण प्रामाणिकपणे त्या गडावर जातात? कशा करता जायचंय? त्याचा एक्सरसाइज. तुमचे सगळे टॉक्सिन दाट कसा म्हणतात ना जेव्हा आपल्याला, त्याचं कारण आहे जेव्हा लंग्स तुमचे एक्सपांड होतील तेवढं मॅक्सिमम पर्सेंटेज मध्ये हा प्राणवायू तुमच्या शरीरात जाईल, तुमची एनर्जी जास्त आहे. सिंपल सायंटिफिक. जेवढं दाट बसाल तेवढा हा जास्त जाईल, हा 15 पर्यंत मिनिमम होईल आणि तुमचं हे शांत आणि प्रसन्न. सिंपल फॉर्म्युला आहे. कधीही करा तुम्ही. तुम्हाला काही मनात काय आलं, भीतीची भावना आली, थांबा 1 मिनिट, श्वासावर लक्ष द्या, काय होते? त्याला कुठल्या चमत्काराची किंवा काय याची गरज नाही आढळण्याची. यू कॅन एक्सपिरियन्स युअर ओन विथ युअर सेल्फ. तुम्ही फक्त श्वास, काही होऊ नये. मनात अनेक विचार येत आहेत, परीक्षेबाबत टेन्शन आहे, स्वाभाविक आहे, मी गेलो तुम्ही जा, पण त्यावेळेला मी जर याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकलो. बरं, कॉन्सन्ट्रेट करायला म्हणजे विधियुक्त काय नाही करायचं. आठवड्यातनं 4 दिवसात एकदा गडावर जायचं, हे टॉक्सिन सगळे बाहेर पडतील. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याकडं टॉक्सिन्स बाहेर काढण्याकरता किती दार आहेत आपल्या ह्युमन बॉडीमध्ये? ऐकलंय का? हे 9 भोगाचं मडकं म्हटलं जातं. बरोबर. हे 9 आउटलेट्स मधून टॉक्सिन बाहेर टाकले जातात. बघा 9 मोजून तुमचे तुम्ही आता. या 9 द्वारातून जेव्हा टॉक्सिन्स किंवा जे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जात नाही, त्याला अवरोध किंवा रेजिस्टन्स निर्माण होतो, तेव्हा ते रोग म्हणून बाहेर येतात. Disease is a manifestation of your toxins. You are not allowing to exhale them. तुमच्या शरीरातून तुम्ही बाहेर पडा. कशामुळे जात नाही? ही तुमची एनर्जी कमी आहे. आता आम्ही एक ॲनिमिक इंडियावर प्रोजेक्ट घेतो, ॲनिमिक फ्री इंडियावर. त्याचं सगळ्यात मोठं रिक्रुजन काय? ॲनिमिया कशामुळे होतो? ॲनिमिया मीन्स आता या मुलींच्या मध्ये, महिलांच्या मध्ये आपल्याकडे 69.8% वुमेन आर ॲनिमिक इन इंडिया. खूप मोठी काळजी. 69.8% स्त्रिया भारतातल्या ॲनिमिक आहेत. आणि कशामुळे ॲनिमिक आहे? ॲनिमिक म्हणजे रक्त कमी नाही, लाल पेशी कमी असणं. आणि लाल पेशी कमी कशामुळे आहे? ऑक्सिजन. प्राणवायू. प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन नाही. प्राणवायू मध्ये 16% ऑक्सिजन असतो, 76% मध्ये नायट्रोजन असतो. आपण नायट्रोजन पण आत घेत असतो, ऑक्सिजन फक्त 16% असतो. म्हणून बघा, ह्या कोविड पॅन्डेमिक मध्ये जे भित्रे होते, ज्यांची रेस्पिरेटरी सिस्टीम चालली नव्हती, त्यांच्या विकेट फटाफट गेल्या. लंग कॅपॅसिटी. जो सतत गडावर जातो, गडावर गेले, कुठल्या गडावर गेलो काय होतं? छाती फुलून येते, टॉक्सिन शेमूड असेल,
काय गप असेल त्यातलं बाहेर पडतो, यू फील फ्रेश. बरोबर आहे. तो एक प्रकारचा विधियुक्त नाही, प्राणायाम आहे, भस्त्रिका प्राणायाम होतो जेव्हा तुम्ही कुठल्याही डोंगर ठिकाणी जातो त्यावेळेला वॉकिंग. आणि म्हणून ह्या सगळ्या डिसिप्लिन पेक्षा हाऊ मध्ये सगळ्यात मोठं काय असेल, यू शुड वर्क ऑन युअर ओन ब्रेथ प्रोसेस अलॉंग विथ युअर बॉडी एक्सरसाइज. इम्पोज्ड डिसिप्लिन. तुम्हाला शिक्षकांनी काही शिस्त लावायचा प्रयत्न केला, पालकांनी काही शिस्त लावायचा प्रयत्न केला, तिकडं तुम्ही गांभीर्यानं बघत नाही किंवा बघण्याची मनुष्य प्रवृत्ती नाहीये. पण सेल्फ डिसिप्लिन कडे जर तुम्ही येऊ शकला, तुम्हाला तुमच्या या मनाचं आणि याचं व्यवस्थापन आणि शरीर आणि मनाचं एकत्रीकरण, बंद जी ड्युएलिटी आहे संपवायची असेल, माझं अस्तित्व मला सुखाने आनंदाने जगायचं ही धारणा पक्की झाली तरच तुम्ही मनावर काम करा. आणि मग तुम्ही श्वास प्रश्वासावर लक्ष द्या. आणि याची गती कमी करण्याकरता सेल्फ डिसिप्लिन मध्ये 24 तास. अब्दुल कलामांचं नाव ऐकलं तुम्ही? विसरलं नाही? कलामांचं काय होतं, तुमच्या माझ्यासारखं स्टेटस होतं लहानपणाचं, वृत्तपत्र विकत होते, सायंटिस्ट झाले, नंतर देशाने त्यांना राष्ट्रपती पदाच्या ठिकाणी विराजमान केलं. सामान्य माणूस कशामुळे एवढं मोठं झाला? सेल्फ डिसिप्लिन. त्यांना एक कळलं की विवेकानंद कलामांची एका पुस्तकामध्ये फायर ऑफ विंग्स मध्ये एक गोष्ट आहे की विवेकानंदांनी जेव्हा सांगितलं की तुमचं मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज लेटेंट इन द ह्युमन बीइंग, कलामांच्यावर विवेकानंदाचा खूप प्रभाव होता. ते म्हणतात हे विवेकानंदांचं मी ऐकलं की मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज लेटेंट, आतमध्ये दिव्य शक्ती आहे प्रत्येकाच्या, त्याचं प्रगटीकरण करायचं माध्यम असेल तर दॅट इज एज्युकेशन. आणि एज्युकेशन मध्ये सगळ्यात जास्त मला कॉन्सन्ट्रेट व्हायचं असेल आय शुड वर्क ऑन माय ओन माइंड. आणि मग याचं उत्तर चंचलम मन कृष्णा प्रमाणातील बल होतं थोडं. अर्जुन सुद्धा म्हणतो कृष्णाला माझं मन इतकं चंचल आहे ती इंद्रिय सारखी बाहेर खेचून येतात. त्याला श्रीकृष्ण उत्तर देतात किंवा पतंजली त्याला उत्तर देतात अभ्यास तू कोणते वैराग्याची वैयत. आणि या सेल्फ डिसिप्लिन मध्ये अभ्यास काय, अभ्यासाला काय म्हणतो आपण? प्रॅक्टिस. आणि हे प्रॅक्टिस कशाच काय? निरंतर आणि आदरयुक्त केलं. पतंजली म्हणतात अभ्यास वैराग्यानंतर निरोधा. या वृत्ती म्हणजे विचार. हे विचार कुठले आहेत? प्रमाण, विपर्य, विकल्प. आपल्याकडे वेळ नाही तेवढा. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रास, 5 पॉसिबल वेज ऑफ थॉट्स पतंजली सांगतात. हे विचार जर तुम्हाला कमी करायचे असतील, मनाला स्थिर करायचं असेल तर प्रॅक्टिस. कशाचा अभ्यास? 2 विचारांमधलं अंतर वाढवण्याचा अभ्यास म्हणजे हायएस्ट अभ्यास. आणि 2 विचारांमधलं जर चेन ब्रेक करायची असेल, अंतर वाढवायचं असेल तर ब्रेथ प्रॅक्टिस इज अवेअरनेस ऑफ युअर ओन ब्रेथ. रमण महर्षीचं एक वाक्य आहे, प्राणबंधनात लियते मनसा एक चिंतनात नाश्य निघते. तुम्ही प्राणवायूवर लक्ष दिलं तर सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होतो. एक चिंतन कुठलं? हे असं कोणतं देवाचं घ्या आहे, ते आहे ऑलमोस्ट, त्याला काही स्पेसिफिक व्हॅल्यूज आहेत, त्याकडे मी नाही नकारार्थी बघत नाही. पण मोस्ट सायंटिफिक मेथड इज युअर ओन ब्रेथ अवेअरनेस. जेवढं तुम्ही श्वासावर लक्ष द्या तेवढी विचारांची संख्या कमी होईल, तुमचं मन शांत होईल, तुम्ही वाचलेलं लक्षात राहील, ऐकलेलं लक्षात राहील. मला सेल्फ डिसिप्लिन मग या अब्दुल कलामांना पण 24 तास होते, मला पण किती तास आहे? 24 तास आहे. या 24 तासातला किमान 1 तास मी सेल्फ डेव्हलपमेंट करता देत नाही, तो पण आय कॅनॉट बिकम एनिथिंग. मग फक्त काय राहू आपण? गुड फॉर नथिंग. तर आपण ठरवायचं गुड फॉर नथिंग राहायचं आहे का काहीतरी आपल्यावर काम. आणि एकदम सिंपल मेथड आहे, ब्रेथ अवेअरनेस. ताट बसा, लेट टू प्राणवायू कम, प्राणिक एनर्जी कम इनसाइड. जेवढं तुम्ही प्राणवायूवर लक्ष द्या तेवढं तुमचा अनुभव येईल की मन शांत होते, प्रसन्न होते, जे वाचतोय ऐकतोय ते परमनंट लक्षात राहते. कारण काय? त्या विचारांची संख्या कमी. एका मॉडर्न थिंकर नुसार मनुष्याच्या म्हणजे मुलांच्या 25व्या वर्षापर्यंत एका दिवसामध्ये 6000 विचार येतात आणि त्यातले 5999 विचार निरर्थक असतात. दे आर नॉट गुड फॉर नथिंग. 5999 they are useless thoughts.
तर हे तुम्ही करायचं आहे तुम्हाला. त्याच्याकरता कशावर विश्वास ठेवू नका. डोंट ब्लाइंडली बिलीव्ह ऑन एनिथिंग. यू जस्ट प्रॅक्टिस अवेअरनेस ऑफ युअर ओन वे. प्राणबंधनात येते मन. एक लक्षात ठेवा. प्राणवायूवर लक्ष दिलं की मन शांत होतं, प्रसन्न होतं. आणि मग तुम्हाला विचारांची संख्या कमी झाल्यानंतर जे मला आता पहिलं माझं ध्येय आहे, मला आता ध्येय आहे माझं करिअर बिल्ड करणं. मला 25 पर्यंत मला स्वतःला सिद्ध करणं. माझ्यात किती काही शक्ती आहे, प्रचंड ऊर्जा आहे, तिची योग्य दिशेनं परिवर्तन करणं, मॅनिफेस्टेशन करणं, हे माझं ध्येय. आणि हे मला करायचं असेल तर मला पहिल्यांदा क्षिप्त, जे मन माझं काय क्षिप्त असतं, बरोबर आहे, सतत या विषयावर त्या माकडासारखं, या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर, तसे माझे विचार सारखे एकदा चांगले विचार येतात, एकदम वाईट विचार येतात, एकदम परत चांगले येतात, परत काहीतरी वेगळं विस्कळीत. हा विस्कळीतपणा कमी करत असेल शेतकऱ्यांच्या करता का, शेतकरी बघा शेतामध्ये पीक लावतो, बरोबर आहे, पीक लावल्यानंतर तण पेरतो का तो, यील्ड म्हणतो, बिल पेरतो का कुठला शेतकरी तण? तसं ते तण येतं आपोआप, हे विचार आपोआप येणार. पीक कशाचं आहे तुमचं? एक्सलन्स किंवा आनंदाचं पीक आयुष्याचं. आणि ह्या एक्सलन्स कडे जाताना हे तण येणार आहे. मग खरा शेतकरी कुणाला म्हणायचा की रोज खुरपं घेऊन जातो तण काढतो. आता आपलं खुरपं कुठलं आहे? रोज मला हे नकारात्मक, निरर्थक, अनावश्यक विचारांच्या जे तण आहे त्या श्वास प्रश्वासाच्या माध्यमातून कृपेने मला काढावे, तरच मी मला त्या मनाला शांत करू शकतो. आणि याला आणखी